नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। नागपूरच्या दीक्षाभूमी येथील कामाला स्थगिती नको तर ते रद्द करावे। वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षताई रुपवते यांचे सरकारला आवाहन। नागपूरच्या दीक्षाभूमी येथील कामाला स्थगिती दिल्याची चर्चा सुरू आहे, तर स्थगिती नको तर ते रद्द करावे। जनतेचा विरोध असताना बळजबरीने बांधकाम करण्यात आलं आहे। आज वंचित बहुजन आघाडीने आंदोलन छेडल्यानंतर सरकारला जाग आली। दीक्षाभूमीचे सौंदर्य राखले गेले पाहिजे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी मोठा लढा उभारेल। नागपूर येथील दीक्षाभूमी ही समस्त महाराष्ट्र नव्हे तर भारताची आणि देशभरातून येणाऱ्या संविधानाला मानणाऱ्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्याच लोकांसाठी एक ऊर्जाभूमी म्हणून जाणली जाते। गेल्या अनेक दिवसापासून तिथे पार्किंगचा नवीन एक प्रोजेक्ट किंवा त्या पूर्ण संकुलामध्ये पार्किंग व्हावी यासाठी जी काही परवानगी तिकडच्या ट्रस्टीजनी दिलेली आहे त्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागपुरातलेच नाही तर महाराष्ट्रभरातील अनेक लोक तिथे आंदोलनं करत आहेत। आजही आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन तिथे करण्यात आलं। त्या आंदोलनाचा किंवा त्या सगळ्यांच्या भावनांचा एक कुठेतरी आदर राखत ह्या कामावरती लवकरात लवकर स्थगिती नाही तर थांबवलं गेलं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडलेली आहे। आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की कामाला स्थगिती दिलेली आहे, पण स्थगिती न देता सगळ्यांच्या भावनांचा आदर करत ते काम थांबवलं पाहिजे आणि दीक्षाभूमीची जी काही एक सौंदर्य आहे ते तिथे राखलं गेलं पाहिजे अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे। जर हे झालं नाही तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली नक्कीच एक मोठा लढा तिथे उभारला जाईल आणि दीक्षाभूमीचे जे काही एक इतिहास राहिलेला आहे तो जोपासण्याचं काम आम्ही करणार आहोत। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।